आमदार महेंद्र थोरवे यांच्या बदनामीचे षडयंत्र थांबवा, शिवसेनेचे पोलिसांना निवेदन। आमदार महेंद्र थोरवे यांच्या बदनामीचे षडयंत्र सध्या कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रात सुरू असून ते त्वरित कारवाई करून थांबवा अशा आशयाचे निवेदन शिवसेना खालापूर तालुका यांच्या वतीने खालापूर पोलिसांना देण्यात आले। कर्जत तालुक्यातील एक व्हिडिओ प्रसारित झाला असून भर रस्त्यात गाडी थांबवून एक जण दुसऱ्या गाडी चालकाला बेदम मारहाण करीत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने काहीही कारण नसताना आमदार महेंद्र थोरवे यांची बदनामी करण्यात येत आहे। सदर मारहाण करणारा माणूस आमदार महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक असल्याचं प्रसार माध्यमातून सांगितले जात आहे। काही दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यात जिवे मारहाणीचा प्रकार घडला होता। या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलीस यांच्यावर दबाव आणून जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करावा असा प्रयत्न आमदार महेंद्र थोरवे यांनी केला होता, असाही आरोप करण्यात आला आहे। गेल्या महिनाभरात असे 2 खोटे आरोप सोशल मीडियावर होत असल्याने व आमदार महेंद्र थोरवे यांचा कोणताही दोन्ही गुन्ह्यांशी संबंध नसताना विरोधी पक्ष आरोप करून बदनामी करीत आहेत। आमदार महेंद्र थोरवे यांनी दोन्ही आरोप फेटाळून लावले आहेत, तसा खुलासा देखील करून आपला काहीही संबंध नसताना विरोधी पक्ष विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने असे बेजबाबदार आरोप करीत असल्याचं पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे। असे आरोप करणारे आणि ते प्रसारित करणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी खालापूर तालुका शिवसेना यांच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक। सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मागील 5 वर्षांमध्ये जे काही काम केलं हे काम जनतेच्या समोर आहे। विरोधक जे आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा विकासाचा अजेंडा नाही आहे। कुठेतरी आपण प्रकाश धोतामध्ये आलं पाहिजे, त्यासाठी आपण कुणाचा तरी त्या ठिकाणी टीकास्त्र करणं गरजेचं आहे। म्हणून ते सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर त्या ठिकाणी ते वारंवार ते टीका करत आहेत। जोपर्यंत ते आमदार साहेबांवरती बोलत नाही तोपर्यंत त्यांना कोण महत्त्व देणार नाही हे ते जाणून चुकलेले आहे। या सगळ्याच्या अनुषंगाने जे प्रकार तालुक्यामध्ये घडत आहेत हे आपण सगळे आता बघत आहात। केवलीमध्ये घडलेला प्रकार असेल त्यामुळे सुद्धा भांडणं झाली की नाही तर सगळ्यांना माहिती, त्या ठिकाणी भांडणं झालेली आहेत। वार झाली की नाही हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे। जर पोलीस एखादा प्रकरणाचा तपास त्या ठिकाणी योग्य दिशेने करत असेल तर आपण त्या ठिकाणी येऊन आमदार साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न का केला हा प्रश्न आम्हाला देखील त्या ठिकाणी पडलेला आहे। परवा देखील त्याच प्रकार कर्जतमध्ये शहरामध्ये घडला, त्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी वाद झाला त्या दोघांचा आमदारांशी संबंध नसताना सुद्धा जाणीवपूर्वक आमदार साहेबांसोबत त्यांचा संबंध आहे अशी बातमी त्या ठिकाणी तयार करून ठाकरे गटाने त्या ठिकाणी एक व्हिडिओ प्रसारित केला। परंतु आमदार साहेबांनी सुद्धा या गोष्टीचं संपूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की तो व्यक्ती हा माझा कोणत्याही प्रकारचा बॉडीगार्ड नाही आणि झालेला वाद हा त्यांचा वैयक्तिक वाद आहे। परंतु कुठेतरी आमदार साहेबांना डॉमिनेट करतं, आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये चुकीचा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये टाकायचा, त्यासाठी हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे। परंतु जनता ही मूर्ख नाही आहे। जनता भविष्यकाळामध्ये होणाऱ्या विधानसभेमध्ये विरोधकांना त्यांची जागा पूर्णपणे दाखवणार आहे। आम्ही सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आमदार साहेबांच्या पाठीशी ठक्कम ठामपणे उभे आहोत आणि भविष्यकाळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा या विधानसभेवरती फडकणार आहे। हे ऐकून विरोधकांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकलेली आहे। त्यामुळे त्यांच्याकडे कोणते मुद्दे नसताना देखील सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना बदनाम करण्यासाठी त्यांचं षडयंत्र आहे आणि ते आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन जे संबंधित व्यक्ती असतील, जे चुकीच्या पद्धतीमध्ये प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी करत असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी असं आम्ही ह्या निवेदन पोलीस स्टेशनला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.